भारत का सच, हर भारतीय की आवाज। निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे, तर आता नेमकं निवडणूक प्रक्रियेचे टप्पे कसे असतील? खरं तर ही सुद्धा उमेदवारांमध्ये हा संभ्रम आहे की उमेदवार प्रश्न विचारतात मला सुद्धा की नाना नक्की आता काय प्रक्रिया आहे, नवीन काय उमेदवारी अर्ज भरायचे आहेत का, काय होणार आहे काय नाही. तर ते मी थोडीशी माहिती घेतली आणि ती माहिती खरी आहे ती तुम्हाला मी ऑथेंटिक सांगू शकतो. माझ्या माहितीनुसार की जी काय प्रक्रिया आता 16 प्रभागामध्ये जे काय 2-2 उमेदवार आहेत, 32 उमेदवार, त्यांच्याबद्दलचा काही विषय नाहीये. परंतु नगराध्यक्ष पदाचे जे कॅन्डिडेट आहेत नितीन गायकवाड, त्यांच्याबद्दल जो अर्ज अवैध ठरवण्यात आला होता, तो जर याला कदाचित आता निवडणूक आयोगाच्या काय गाईडलाईन आल्यात नगर परिषद माहित नाही शिवना, पण तो जर अर्ज वैध ठरवण्यात आलाच असेल तर मग नगराध्यक्ष पदाची जी प्रक्रिया आहे म्हणजे ती पूर्ण निवडणूक प्रक्रिया ती माझ्या माहितीनुसार नवीन फॉर्म कोणाचे स्वीकारले जाणार नाही. परंतु जे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत आत्ताचे जे उमेदवार त्याच्यामध्ये हे एक उमेदवार ऍड होतील, नितीन गायकवाड म्हणून ऍडव्होकेट नितीन गायकवाड आहेत ते. मी त्यांना मी विचारलं की त्यांचं जे नाव मतदार यादीमध्ये नव्हतं ते जर आलंच तर ती प्रक्रिया अशी असेल की त्यांचा अर्ज यदा कदाचित शेवटी तो निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी घेतील, काय घेतील माहित नाही. परंतु जर तो वैध ठरवण्यात आला तर तो जे काय जिल्हाधिकाऱ्यांकडनं 4 तारखेला प्रोग्राम ठरवणार आहे, जो येणार आहे निवडणूक आयोग यांना देणार आहे शिवना किंवा निवडणूक आरूंना देणार आहे, तर ते त्याच्यामध्ये 4 तारखेला प्रोग्राम आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये फक्त जर त्यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला तर त्यामध्ये जी काय माघार घ्यायची प्रक्रिया आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची, त्याच्यामध्ये अर्ज कुठलाही नवीन न स्वीकारता ह्याच उमेदवारांपैकी जर कोणाला माघार घ्यायची असेल तर ती प्रक्रिया होईल. त्यांनी माघार घेतल्याच्या नंतर जे चिन्ह वाटप सांगितले गेले नगराध्यक्ष पदासाठी त्याच्यामध्ये जर यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला तर हा यांनी अर्ज सगळ्यात पहिल्यांदा भरलाय की शेवट भरलाय नितीन गायकवाडांनी, आणि त्यांनी चिन्हाची मागणी काय केली आहे, क्रम काय त्यांचा अ ब क चा, तर तो क्रम जर यदा कदाचित त्यांनी जे काय XYZ चिन्ह मागितलंय तो अर्ज त्यांचा जर सगळ्यात पहिल्यांदा असेल तर त्यांना ते चिन्ह दिलं जाईल. पण ते चिन्ह जर यांनी या अर्ज अवैध ठरण्यामध्ये दुसऱ्याला दिलं असेल तर ही थोडीशी क्लिष्ट प्रक्रिया होणार आहे. चिन्हाबाबतीत तो निर्णय होऊन मग त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाने जे काय गाईडलाईनमध्ये जो काय प्रचाराचे दिवस ठरवले जातील ते प्रचाराचे दिवस त्याच्यामध्ये त्यांना ते प्रचार करण्याचा अधिकार मिळेल आणि मग 20 तारखेला मतदान आवश्यकता असल्यास आणि मग 21 तारखेला त्याचा निकाल ही प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे 32 नगरसेवक जे आहेत त्यांना याच्यामध्ये कुठेही बाधा येणार नाही. परंतु नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी ही प्रक्रिया थोडीशी क्लिष्ट होऊ शकते, सांगता येत नाही नक्की. परंतु जर यांचा उमेदवारी अर्ज हा शेवट भरला असेल तर यांना कुठेतरी एक चिन्ह त्यांनी ज्या प्रायोरिटीने मागितलंय अ ब क च त्याच्यामध्ये जे चिन्ह वाटप झालेलं असेल त्यांना ते चिन्ह राहिलेलं यदा कदाचित देऊन त्यांना ते चिन्ह वाटप करून मग याच्यामध्ये ती प्रक्रिया निवडणुकाची प्रचाराची होईल आणि त्या दिवशी मतदान होईल आणि निकाल लागेल, अशी ती प्रक्रिया माझ्या माहितीनुसार आहे.